नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भोपळे ऑनलाईन एज्युकेशन सेमी विथ मराठी आपल्या YouTube चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वीच्या मॅथ विषयाचा 5वा चॅप्टर आहे एक्सपान्शन फॉर्म्युले। याच्यामधला पहिलं जे एक्सपान्शन फॉर्म्युला आहे a + b ब्रॅकेटचा क्यूब, ह्याच्यातला हा आपण पहिला प्रकार पाहिला होता, दुसरा पाहिला होता, तिसरा पाहिला होता। आज आपण एक चौथा प्रकार पाहू। याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं असतं, हे जे ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट मध्ये जे दोन पद द्यायचे, त्याच्यामध्ये एक पद आपलं साधं व्हेरिएबल आहे आणि एक पद मात्र फ्रॅक्शन आहे। मग मुलांना खूप अवघड वाटतं हे गणित। काहीच नाही मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत या गणितांची जेवढी प्रॅक्टिस केली ना, तर सेम तेच फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे। ज्याचे मागचे हे घातांकाचे नियम वगैरे, ज्यांची काटाकाटी, ज्यांचे क्यूब वगैरे पाठ आहेत, ज्यांनी हा मागचा सगळा अभ्यास व्यवस्थित पूर्ण केलेला आहे, त्यांच्यासाठी हे गणित म्हणजे एकदम नॉर्मलच गणित आहे। पहा आता आपण जे आहे ना बोलतोय ना, त्याला स्टिक अप राहा तुम्ही। आपण चौथं प्रकारचं पाहतोय a + 1/a, त्याचा क्यूब करायचा आपण। सूत्र तेच, दोन पदांची बेरीज आहे आणि त्याचा घन आहे, दोन पदांची बेरीज आहे त्याचा घन आहे। मग दोन पदाची बेरीज असेल घन असेल तर आपलं हेच बोलतोय मी पुन्हा तुम्ही पण ते लक्षात ठेवायचे। पहिल्या पदाचा घन करा प्लस दुसऱ्या पदाचा घन करा। आता पहा, दुसरं पद आहे तुमचं फ्रॅक्शन आहे, मग फ्रॅक्शनचा घन करायचा असेल तर तो पूर्ण फ्रॅक्शनचा घन लिहावा लागेल। तुम्ही असं नाही लिहू शकत मग फ्रॅक्शनचा घन, मग हे तर फक्त एकचाच घन झाला, हे एकचा घन होतोय का नाही, मग तुम्हाला त्या पूर्ण फ्रॅक्शनचा घन लिहावा लागेल। आता ह्या फ्रॅक्शनचा घन लिहायचा आहे, तर तुम्हाला घातांकाचा हा नियम माहित आहे का, a/b, ह्याचा घातांक जर m असेल तर हा घातांक a चा पण असतो आणि हा घातांक b चा पण असतो। मग हे असं होतं, पहा, a चा घातांक m भागिले b चा घातांक m। पहा, मी अजून एकदा सांगतोय तुम्हाला की तुम्ही ज्या वर्गात आहात तिथून मागच्या सगळ्या वर्गातले सगळे फॉर्म्युले, सगळ्या प्रकारचे उदाहरण तुम्हाला येत असले पाहिजे बघा। आणि त्याच्यासाठी एकच उपाय आहे की तुम्ही दिलेला होमवर्क वेळेवर आणि खूप सारा सराव करायचा बघा, है ना। एक उदाहरण सरांनी सोडून दिलं की तशा पद्धतीचे तुम्ही स्वतः उदाहरण तयार करून त्याचा होमवर्क सॉल्व्ह करायला पाहिजे बघा। मग ती प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात। आता पहा, पहिल्या पदाचा घन प्लस दुसऱ्या पदाचा घन प्लस 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग, मग पहिलं पद आपलं a आहे, a चा वर्ग झाला, गुणिले दुसरं पद जशास तसं, ओके, प्लस आता 3 गुणिले, आता पहिल्या पदाला जशास तसं ठेवायचंय आणि दुसऱ्या पदाचा वर्ग करायचा आहे। आता पुन्हा एकदा तुम्ही फ्रॅक्शनचा वर्ग करताय म्हणजे तुम्हाला फ्रॅक्शनचा वर्ग करावा लागेल ब्रॅकेट घेऊन, आणि मग या ब्रॅकेट मुळे पुन्हा एकदा हाच नियम तुम्हाला लावावा लागेल, हा वर्ग याचा पण आणि हा वर्ग याचा पण, हा घन याचा पण, हा घन याचा पण। बघा आता कसं त्याचं एक्सपान्शन होतंय। मग हे a चा घन प्लस आता 3 आणि a चा वर्ग आणि हा a। आता तुम्हाला माहिती आहे हा a चा डिनॉमिनेटरला जो a आहे तो ह्या दोन a पैकी एका a ला कट करू शकतोय। अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये काटाकाटी होते, ह्याचा डिनॉमिनेटर दिसत नसला तरी एक आहे, मग ह्या डिनॉमिनेटरच्या a नी ह्या न्यूमरेटरच्या दोन a पैकी एकाला तुम्ही काढू शकतात। मग ह्या a ला ह्या दोन पैकी एक a कटला आणि एक a राहिला। मग आता इथं पहा 3a, बघा काहीच नाही, इथे एक आहे, इथे एक आहे, खाली कोणीच राहिलेलं नाही, मग तुमचं पद फक्त 3a राहिले। लक्षपूर्वक बघा व्यवस्थित, प्लस आता 3 ला 3 गुणिले a आणि गुणिले, आता हे वर्ग जो आहे तो 1 चा पण आहे a चा पण आहे, 1 चा वर्ग तर एकच आहे आणि a चा वर्ग a चा वर्ग आहे। आता इथे पहा, ह्या वर हा याचा छेद दिसत नसला तरी एक असतो, ह्याचा छेद दिसत नसला तरी एक असतो। मग ह्या वरच्या न्यूमरेटरनी खालच्या डिनॉमिनेटर तुम्ही काढू शकता। मग ह्या एका a नी, हे खाली जो वर्ग आहे ना म्हणजे a गुणिले a, तर ह्या एका a ने ह्या दोन पैकी एका a ला काढून टाकता तुम्ही आणि मग खाली फक्त a राहतंय, ओके। मग आता पुढं प्लस हा 1 चा घन आणि हा a चा घन, a चा घन a चा घन आणि 1 चा घन एकच। मग पुढं पहा, a चा घन प्लस इथं 3a राहिलाय। आता इथं 3 वरती आहे आणि 1 खालती आहे, तुम्ही इथं पण असं कराल 3a, हा 3 राहिला आणि हा a राहिला, चूक आहे हे। हा जो 3 आहे तो न्यूमरेटर मधला आहे आणि हा जो a आहे हा डिनॉमिनेटर मधला आहे, लक्षात ठेवा। आणि इकडं 1 चा घन 1 आणि a चा घन 1 क्यूब। तर अशा पद्धतीने a + 1/a हे याचं एक्सपान्शन होतंय। पहा काय करायचंय, पहिल्या पदाचा घन प्लस 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग, दुसरं पद जशास तसं गुणाकारात, प्लस 3 पहिल्या पदाला जशास तसं ठेवलंय आणि दुसऱ्या पदाचा वर्ग केलाय आणि शेवटी दुसऱ्या पदाचा देखील घन केलाय। आणि हे सगळं सॉल्व्ह केल्याच्या नंतर इथं काटाकाटीमध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते पहा, आणि ही सगळी अडचण तुम्ही मागच्या वर्षी घातांकाच्या किंवा व्हेरिएबलचे एक्झाम्पलचे
जास्तीत जास्त प्रॅक्टिस न केल्यामुळे येऊ शकतं तुम्हाला, नाही अवघड काहीच नाही. ओके, आता हे उदाहरण तुम्ही खाली खाली होमवर्क मध्ये कसे द्यायचे पहा. ह्याला जर तुम्ही पहिलं घेतलं तर दुसरं गणित तुमचं b प्लस 2/a सॉरी b प्लस 2/b असं एक उदाहरण करा तुम्ही, त्याचा क्यूब करा. तिसरं उदाहरण करताना c प्लस 3/c ह्याचा क्यूब करा. पुन्हा चौथं गणित करताना d प्लस d 4/d ह्याची पण क्यूब करा. असं करत करत तुम्ही z पर्यंत करायचं आहे. ओके, तर मी हे एक उदाहरण सोडून देण्याचा प्रयत्न करतो. जर माझ्या मोबाईलची मेमरी संपली तर व्हिडिओ मध्येच बंद होईल, पण तुम्ही एवढ्यावर पण हे समजून घेऊ शकता. पहा आता पहिल्या पदाचा घन करू आपण, b चा घन प्लस 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग. मग पहिल्या पदाचा वर्ग b चा वर्ग आहे, गुणिले ह्या दुसऱ्या पदाचा वर्ग करायचा आहे. दुसरं पद जशाच तसं ठेवायचंय. मग 2/b प्लस आता दुसऱ्या पदामध्ये 3 आणि पहिलं पद जशाच तसं ठेवून दुसऱ्या पदाचा वर्ग करता तुम्ही. मग 2/b चा वर्ग ह्याला ब्रॅकेट घ्या. ओके, अपूर्णांक असेल किंवा असं जर सहगुणकावाला पद असेल तर त्यांना ब्रॅकेट घ्यायचा आहे आणि प्लस दुसऱ्या पदाचा घन करायचा आहे. मग 2/b चा घन. मग आता हे b च्या घनाला b चा घन जशाच तसा राहिला. ह्या b च्या वर्गाला आणि b ला काटाकाटी होते बघा. ह्या 1b ह्या 2b पैकी एक जणाला काटून टाकतो, 1b राहतोय. आता मात्र इथं 3 आहे आणि इथं 2 आहे, तर ह्या 3चा आणि 2चा अगोदर गुणाकार करा. 3 दुने 6 आणि हा b जशाच तसा प्लस. आता इथं तुम्हाला एक स्टेप वाढवावा लागतो पहा. 3b गुणिले 2 चा वर्ग 4 आहे आणि b चा वर्ग आहे. आता हा b चा वर्ग ह्या b मधील एक हा एक b ह्या b च्या वर्गातील एकाला कट करतोय. हा b कटला आणि हे 2 कटले, तर मग हे वर 3 गुणिले 4 आणि हा खाली b राहिलाय प्लस त्या दुसऱ्या पदाचा घन केला तर 2 चा घन 8 आहे, b चा घन b क्यूब आहे. मग आता हा b चा घन प्लस 6b प्लस आता हा 4 चा 3 चा वरच्या गुणाकार होईल. मग तो झाला 3 × 12 आणि खाली b आहे तर खाली b राहील आणि हे 8/b चा घन. तर अशा पद्धतीने हे राहिलेले उदाहरण तुम्ही z पर्यंत बनवायचे आहेत आणि ते सॉल्व्ह करायचे आहेत. काय अडचण आली तर तसं कमेंट बॉक्स मध्ये कळवा, आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये त्याच्याबद्दल पाहू.